ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मुंबईतली 17 मैदानं कमर्शियल केलीत असं म्हटलंय आदित्य ठाकरेंनी। मुंबईतली मैदानं झाडं कमी होत आहेत याचं दुःख असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरेंनी मुंबईतील अनेक भूखंड गिळंकृत केलेले आहेत असं नवनाथ पन यांनी म्हटलंय। आदित्य ठाकरेंनी त्या भूखंडांचा हिशोब द्यावा अशी टीका नवनाथ पन यांनी केली आहे। असं जे आज मोकळं मैदान आहे 17 मैदानांची रिझर्वेशन हे बदलून एक तर रेसिडेन्शियल केलेलं आहे, कमर्शियल केलेलं आहे, एक्झिबिशन केलेलं आहे। ज्या मिनिटाला तुम्ही रिझर्वेशन बदलता, ज्या मिनिटाला तुम्ही त्या डीपी प्लॅन मध्ये चेंज करता, मुळात तुम्हाला एकदा डीपी प्लॅन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट कमिटीकडे जायला लागतं, कारण ते रिझर्वेशन बदलायचं असतं। आणि ते बदलत असताना आपल्याला खरोखर दुःख वाटलं पाहिजे की मुंबईत जी कुठची मैदानं होती ती कमी होत चाललेली आहेत, झाडं कमी होत चाललेली आहेत आणि तिथे सगळीकडे बिल्डिंग ह्या पुढे येत आहेत। विकास हा झाला पाहिजे, विकास हा झालाच पाहिजे। ज्यांना बिल्डिंग्स पाहिजेत, ज्यांना घरं पाहिजे तिथे घरं मिळाली पाहिजेत, थिएटर असतील, शॉपिंग मॉल असतील, जे जे आहे तिथे झालं पाहिजे। आदित्य ठाकरे, तुम्ही एक तरी मैदान जागा शिल्लक ठेवली का? तुम्ही मैदानावर अतिक्रमण करतायत। तुम्ही मुंबईचे अनेक भूखंड वेगवेगळ्या लोकांच्या घशामध्ये घालण्याचं पाप केलंय। त्यामुळे तुम्हाला फुटबॉलच्या मैदानावर बोलण्याचा अधिकार नाही। जनतेनं तुम्हाला रेड कार्ड दाखवून घरी बसवलंय, तुमचा फुटबॉल केलाय आणि तुमचा फुटबॉल झालाय हे लक्षात घ्या। भारतीय जनता पार्टी मैदान सुरक्षित ठेवणार आहे। तुमच्यासारखं नौटंकीबाज ही भारतीय जनता पार्टी